नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। काल आपला काही व्हिडिओ आला नव्हता, तर पहिली अपडेट आहे यूएसचे ट्रेड गॅप आता रेकॉर्ड हाय लेवलवर गेले आहेत इन द मंथ ऑफ जानेवारी। काय कारण आहे यामागचे, तर टॅरिफ कन्सर्न कारण त्यांनी म्हणजे त्यांच्या काही ठिकाणी वगैरे टॅरिफ लागू झाले आहेत, बट अनेक कंट्रीजवर टॅरिफ येणाऱ्या कालावधीत लावणार आहेत। हेच कारण आहे जे की इम्पोर्टर जे आहेत ते भरपूर जास्त गुड्स ते इम्पोर्ट करत आहेत, त्यामुळे यूएसचा जो ट्रेड डिफिसिट आहे इन द मंथ ऑफ जानेवारी तो $131.4 बिलियन राहिला आहे, जो की मंथ ऑन मंथ 34% वाढला आहे। हे व्हेरी हाय नंबर आहेत आणि जो मंथली ट्रेड गॅप आहे तो 1992 पासून तो व्यापक वगैरे झाला आहे। त्यामुळे भरपूर काही कन्सर्न इम्पोर्टर्स वगैरे त्यांना दिसून येत आहे। तर ओव्हरऑल इम्पोर्ट्स 10% वाढले इन द मंथ ऑफ जानेवारी, तर तो नंबर $401.2 बिलियन राहिला आहे, जो की डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 36.6 बिलियन डॉलरने वाढला आहे। तर यात नोटेबल रायझिंग वगैरे आली आहे। तर तो इंडस्ट्रियल गुड्स अँड कंझ्युमर गुड्स यामध्ये वगैरे चांगली ग्रोथ झाली आहे इम्पोर्ट्समध्ये। अँड जो गुड्स इम्पोर्टर्स वगैरे आहेत तेही एक सिग्निफिकंट एक लक्षणीय रोल वगैरे प्ले करत आहेत इन दिस पार्टिक्युलर स्पाइक। जर आपण एक्सपोर्टची ग्रोथविषयी चर्चा करत असलो तर एक मॉडरेट एक्सपोर्ट ग्रोथ वगैरे झाली आहे, जी की यूएसकडून एक्सपोर्ट वगैरे केले जातात किंवा होत असतात। ते अराउंड $3.3 बिलियन त्यामध्ये ग्रोथ आहे व जानेवारी महिन्यात टोटल एक्सपोर्ट नंबर $269.8 बिलियन आहे। यामागील कारण की टॅरिफची अनसर्टनिटी आहे का, तर तेथे इम्पोर्ट म्हणजे वर्तन वगैरे चेंज होत आहे, बदलत आहे किंवा ड्राईव्ह वगैरे ते करत आहे। तर बिझनेस मेजरली काय करत आहेत, पोटेन्शियल टॅरिफच्या चिंतेमुळे ते त्यांची इम्पोर्ट फ्रंट लोड वगैरे करत आहेत। ही टॅरिफ कदाचित वगैरे वाढू शकतं, त्यामुळे आधीच जास्त वगैरे माल मागवत आहेत। सो दॅट स्टॉक आपलं स्पायलिंग करत आहेत आणि काही महिने त्यांचे पोझिशन सिक्युअर करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हा जो इम्पॅक्ट आहे डोनाल्ड ट्रम्पच्या ट्रेड पॉलिसीचा जो इम्पॅक्ट आहे, तर त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट वगैरे केली आहे विथ लॉट ऑफ ऑर्डर्स ट्रेडिंग पार्टनर्स ऑल्सो। आता तर त्यांनी फक्त कॅनडा, मेक्सिको आणि चायनावरती काही ॲक्शन घेतली आहेत, पण त्यातून मेक्सिकोला आणखी 2 एप्रिलपर्यंत काही सूट देण्यात आली आहे, अशा न्यूज रिपोर्ट वगैरे येत आहेत। बट येणाऱ्या कालावधीत मला वाटतं की युरोपला किंवा इंडियाला किंवा एशियाच्या ऑर्डर कंट्रीज जे आहेत तर त्यांच्यावर वगैरे इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा होणार आहे। त्यामुळे जे प्रबळ टॅरिफ आहेत ते सेमीकंडक्टर, ॲटो, मेटल्सवर 25% आकारले जाणार आहेत। स्पेसिफिकली ऑन स्टील अँड ॲल्युमिनियमवरती ते लवकर लागू होणार आहे। आणि हे जे यूएसचे मेजर ट्रेड्स गुड्स जानेवारीमध्ये यूएसचे ट्रेड डेफिसिट वगैरे क्रिएट करत आहेत किंवा क्रिएट झाले आहेत। येथे चायना आणि EU सोबत वायडन वगैरे झाले आहेत। जर आपण इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल आपलं इम्प्लिकेशनची गोष्ट वगैरे केलं तर टॅरिफ पॉलिसी जे आहेत त्या गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढवण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक म्हणून ते पाहत आहेत। तर त्यामुळे गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू वाढू शकतात अँड ते ट्रेड इनबॅलन्स वगैरे जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात। हे प्रत्यक्षात किती होईल तो येणारा काळच सांगेल। ट्रम्पचे रेसिप्रोकल ट्रेड ॲक्ट आणखी किती क्रिएट वगैरे होतात हेही पाहण्यासारखं असेल। आपलं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा म्हणजे ट्रेड डाटा जेव्हा येईल तेव्हा आणखी जास्त
कन्सर्न वगैरे समोर येऊ शकतात. त्याच्या पुढील अपडेट US कडूनच आहे. US विकली जॉब लेस क्लेम विषयी वगैरे आपण बोलणार आहोत. तर विकली जॉब लेस क्लेम सरप्रायझिंगली दे हॅव ड्रॉप ॲक्च्युली मोर दॅन एक्सपेक्टेड. तर अपेक्षा 2.35 लाख क्लेमची होती, तर तो ॲक्च्युली नंबर 2.21 लाख आला आहे, जो की 21,000ने पडला आहे. जर आपण फर्स्ट वीक ऑफ मार्च पाहिलं तर तो लेबर मार्केट जे आहे ते लेबर मार्केट स्टेबल लेबर मार्केट वगैरे इंडिकेट करत आहे. आणि आपलं डिस्पाईट इकॉनॉमी अनसर्टनिटी आणि विशेषतः जे फेडरल ले ऑफ वगैरे झाले आहेत, म्हणजे 62,242 जॉब कट वगैरे अनाऊन्स केले आहेत इन मंथ ऑफ फेब्रुवारी अक्रॉस द 17 फेडरल एजन्सी व मेजर रेट कट वॉशिंग्टन मध्ये वगैरे दिसून आले आहेत. हे ले ऑफ म्हणजे कर्मचाऱ्याला कामावून काढून टाकणे. तर ले ऑफ ॲलन मस्कची वगैरे जोडले जात आहेत. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीकडून डॉक्स जे डिपार्टमेंट आहे ते सर्व ले ऑफ लिंक वगैरे त्यांचे झाले आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स देखील प्रभावित झाले आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब लॉसेस वगैरे वाढत आहेत. फेडरल रिझर्व्ह खूप क्लोजली या लेबर मार्केटला मॉनिटर करत आहे. ऑलरेडी त्यांनी जानेवारीमध्ये इंटरेस्ट रेट 4.25 to 4.5%वर अनचेंज ठेवले. त्यामध्ये बदल केलेला नाही. तसेच टॅरिफ अँड इमिग्रेशन पॉलिसीचा प्रभाव निरीक्षण देखील ते करत आहेत. आता ते फेडरल रिझर्व्हचे रेट कटमध्ये म्हणजे अग्रेशन वगैरे दिसेल. संपूर्ण मार्केट बघण्यासारखी ते इच्छा वगैरे दाखवली आहे मार्केटनं. मला वाटतं की लॉट ऑफ अनसर्टनिटी विच आर कमिंग अप, विशेषतः हे टॅरिफ किंवा ट्रेड्स वारमुळे पुन्हा इन्फ्लेशन वगैरे स्पाईक म्हणजे वाढू शकतं. याकडे फेडरल रिझर्व्हचे खूप जास्त लक्ष आहे. तर बाकी साऱ्या जशा की नॉन फॉर्म पेरोलेस जे आहेत तेही एक्सपेक्टेड टू राईज बाय 1.6 लाख आहेत. अँड अनएम्प्लॉयमेंट रेट स्टेबल वगैरे असणार आहे 4% 4%वर. तर या सर्व गोष्टीचे नंबर कसे येतील त्यानुसार फेडरल रिझर्व्ह पुढील ॲक्शन वगैरे घेऊ शकतं किंवा घेईल. आता ECB युरोपियन सेंट्रल बँकेविषयी आपण गोष्ट करू. तर आता EBCने आपले इंटरेस्ट रेट कट केले आहेत 0.25%ने आणि सध्या ते नंबर 2.5%वर आहेत व ते ग्रोथला बूस्ट करण्याचे त्यांचे ध्येय ठेवत आहेत, लक्ष ठेवत आहेत. आता युरोझोन इकॉनॉमी वगैरे वीक राहत आहे. इकॉनॉमिक कन्सर्नची गोष्ट केली तर युरोझोनची ग्रोथ स्थिर झाली आहे in the last 3 months of 2024 and the number was 0% आहे. अँड इन्फ्लेशन देखील 2.4%वर टक्क्यापर्यंत वगैरे खाली आलेलं आहे. परंतु इकॉनॉमिक अनसर्टनिटी खूप जास्त आहे. टॅरिफ वॉरचेही प्रेशर त्यांच्यावर आहे. त्यामुळे पुन्हा इन्फ्लेशन वाढू शकतं आणि त्याच्यावर ECBचे वगैरे थोडे लक्ष वगैरे त्यांना द्यावे लागेल. आपलं जर्मनीचे ज्या पद्धतीनं डिफेन्स स्पेंडिंग वगैरे वाढत आहे त्यामुळे मला वाटतं की आपल्या इंडियाला थोडा का होणार फायदा होऊ शकतो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. त्यामुळे जे ओव्हरऑल ग्रोथ आहे त्यांच्या ग्रोथला वगैरे चालना मिळत आहे. पण त्यामुळे इन्फ्लेशन देखील वाढेल कारण तेथील गव्हर्नमेंट यासाठी एक्स्ट्रा बॉरो वगैरे करावे लागणार आणि हे काही एक्स्ट्रा बॉरोइंग वगैरे वाढत असेल तर त्यांचा जो ओव्हरऑल मॅक्रो इकॉनॉमीवर परिणाम होऊ शकतो हे नाकारू शकत नाही आपण. हे न्यू बॉरोइंग प्लॅन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतील जर्मनीकडून तेही
तेही पाहणे खूप इम्पॉर्टंट असेल. आणि ट्रिलियन ऑफ युरोज आता खर्च वगैरे केले जात आहेत, होणार आहेत व पुढील दशकामध्ये पॉलिसी शिफ्टवर स्पेंडिंग होणार आहे, स्पेशली डिफेन्स स्पेंडिंग, ज्यामुळे की आपल्याला फायदा होऊ शकतो असं वाटत आहे. तर याचा इम्पॅक्ट वगैरे काय असेल, हा कसा इम्पॅक्ट वगैरे करेल त्याचा ओव्हरऑल त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे फिस्कल मॅथवर हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फ्युचर रेट डिसिशनची गोष्ट आपण केली तर ECBमध्ये कंटिन्यू रेट कटिंग अँड बाय एंड ऑफ 2024 आता ते इंटरेस्ट रेट 2.5%वरून 1.5% ते खाली आणले जाऊ शकतात असे डिवोस बँकचे प्रेडिक्शन वगैरे समोर आले आहे. मार्केट आउटलुकची आपण गोष्ट केली तर इन्व्हेस्टर आर अनसर्टन अबाउट द नेट इम्पॅक्ट ऑन गव्हर्नमेंट स्पेंडिंग वर्सेस ट्रेड वॉर रिस्क. सो ECB इज एक्सपेक्टेड टू रिमेन फ्लोरिबल्स आणि जो न्यू डाटा येईल त्यावरच तेथे पुढील वगैरे ॲडजस्टमेंट किंवा तरतुदी वगैरे होऊ शकतात. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही चिरंदी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.